हे गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि स्वागत आहे तुमचं रुद्रुष्का वाईब्समध्ये. सो आज मी तुम्हाला करणार आहे मिनिमल असे ट्रेडिशनल असे ज्वेलरी हॉल, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला चोकर्स, माझे काही डेली असे इयरिंग्स वगैरे हे सगळं नॉर्मल गोष्टी दाखवणार आहे. कारण मला खूप जणींनी विचारलं होतं की दीदी प्लीज तू कोणते कोणते गळ्यातले कुठनं घेतले जराशे आम्हाला पण सांग. सो गाईज, आता तुम्हाला मी सांगते. सो लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही असे ज्वेलरीज दाखवणार आहेत जे तुम्ही ओकेजनली वेअर करू शकता. म्हणजे सणांना, वारांना किंवा असं काहीही असेल तुमच्या घरी ट्रेडिशनल असं फंक्शन, तर तुम्ही ते यूज करू शकतात. असे काही ज्वेलरीज आहेत. सो मी ते तुम्हाला दाखवणार आहे. आज मी थोडासा अँगल चेंज केला आहे कारण तुम्हाला मी बेटर दिसावी म्हणून. सो जेव्हा ज्वेलरींचा विषय येतो तर व्हाईट अशी ठुशी कोणाला नाही आवडत, आणि ही प्रत्येकाच्या कलेक्शनमध्ये असावीच, कारण की ही प्रत्येक साडीसोबत, प्रत्येक आउटफिटसोबत जाते. म्हणजे अनारकली ड्रेस असतात जे तुम्ही साडीचे शिवता ते, किंवा असे पैठणीचे ड्रेस येतात आता, त्याच्यासोबत ही खूप छान जाते, खूप जास्त. आणि माझ्या घरात पर्सनली ही सगळ्यांना आवडते, सगळ्यांची फेवरेट आहे. सो अशी एक ठुशी तुमच्या कलेक्शनमध्ये असली पाहिजे. सो मी काय करेल ना, व्हिडिओ झाल्यानंतर ना सगळ्यांचे क्लिप्स असे शेवटला टाकेल. सो तुम्ही बघा तुम्हाला कोणतं आवडते ते. आणि सगळ्या ज्वेलरीच्या लिंक्स जर मला मिळाल्या, ह्या सगळ्या मी लोकली परचेस केल्यात, पण मला जर मिळाल्या तर मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेल. सो तुम्ही चेक करा. तर अशी एक ठुशी हवी आहे. त्याच्यानंतर ना ह्याच ठुशीसोबत पेअरअप करायला मी म्हणून असं एक लॉंग गळ्यातलं घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हे. सो हे त्याच्यावरतीच पूर्ण जातं, म्हणजे त्याच्याच डिझाईनचं आहे असं म्हणायला हरकत नाही. सो थोडंसं ते मॅचिंग आहे म्हणून मी ह्याला सोबत घेतलेलं आहे. सो ही ठुशी मला मिळाली अराउंड 120 to 100 रुपीज, आणि हे गळ्यातलं मला 150चं मिळालं आहे. म्हणजे मी 250 रुपयाच्या आसपासमध्ये हा सगळा सेट कंप्लीट केलेला आहे. सो याच्यावरती माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली कुठलं इयरिंग वगैरे नाही आहे, पण मी लवकरच ते पण ॲड करेल. आणि आता आपण ट्रेडिशनल गळ्यातल्यांबद्दल बोलतच आहोत, तर एक असं मस्त चंद्रकोर, जी आपल्या मराठी भाषेची ओळख आहे, तर त्याच्यासारखं एक सुंदर असं गळ्यातलं आपल्या कलेक्शनमध्ये असलंच पाहिजे. आणि आता हे सध्या खूप ट्रेंडिंग आहे, खूप लोकांना आवडते. आणि ह्याच्यासोबतच आता आहे ना एक असं लॉंग टाईपमध्ये गळ्यातलं आलेलं आहे. सो ह्याच्या खाली तुम्ही ते पण घेऊ शकता, पण मी फक्त ह्याच्या चोकरसोबतच कम्फर्टेबल होते म्हणून मी फक्त चोकरच घेतला आहे. सो असं एक चंद्रकोरचं मस्त असं गळ्यातलं तुमच्याकडे पाहिजे आहे, जे तुम्ही कुठल्याही गोल्डन किंवा कॉपर कलरची साडीचा जो काठ असेल तर तुम्ही हे त्याला घालू शकता. आणि कुठलीही अनारकली ड्रेसेस असो, काही असो, पैठणी तुमच्या, त्याच्यासोबत हे खूप छान जातं. सो पुढचं गळ्यातलं थोडंसं असं आहे की थोडंसं मॉडर्निश आणि ट्रेडिशनल असं दोन्हींचा मिक्सअप आहे. सो हे बघा, हे आत्ता इतकं ट्रेंडिंग आहे की काही मी बोलायला नको, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माहिती आहे हे किती ट्रेंडिंग चालू आहे आता. सो हे गळ्यातले ना तुम्ही इफ तुम्हाला जर व्यवस्थित स्टाईल करता आलं तर हे खूप छान दिसतं. मी सुद्धा ह्याला साड्यांसोबत म्हणून पेअर करायला घेतलंय, पण हे कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा जाईल. आणि पिंक कलरची साडी असेल किंवा पिंक कलरची साडी असेल, पिंक कलरचा पैठणी ड्रेस असेल, त्याच्यासोबत सुद्धा हा जाईल. आणि इतकं सुंदर आहे ना, तुम्ही कलर कॉन्ट्रास्ट करून कशासोबतही घालू शकता. सो थोडंसं साऊथ इंडियन म्हणायला गेलं तर काय प्रॉब्लेम नाही, पण हे थोडंसं गळ्यातलं असंच आहे की जे साऊथ इंडियनचा टच देत आहे. आणि हे मी स्टाईल केलं होतं, मला ह्याच्यावरती इतके कॉम्प्लिमेंट्स आलेत की तू कुठून घेतलं हे नक्की सांग म्हणून. तर मी बऱ्याच जणांना ह्याची लिंक पण शेअर केली आहे, पण मी हे ऑफलाईन स्टोअरमधून घेतलं आहे. आणि हां, ह्या दोन्हीची प्राईस सांगायची राहिली. सो हे मला मिळालं आहे अराउंड 150 रुपीज. 150 रुपीजचं हे मिळालं आहे. आणि हे मिळाले 150 रुपीजला. म्हणजे मी हे तिन्ही सेट जे आत्ता मी तुम्हाला दाखवते, हे 2 आणि तो 1, असे तिन्ही सेट मी एकाच जागेवरून परचेस केले. सो मला त्यांनी व्यवस्थित डिस्काउंट करून दिलेला आहे. पण मी तुमच्यासाठी ऑनलाईन लिंक सोडेल याच्या. सो तुम्ही एकदा चेकआउट करा. हे असे आहेत. आणि ह्याचे इयरिंग्स इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत, क्यूट असे. सो हा असा चोकर आहे. ह्याच्यावरती सुद्धा लॉंग गळ्यातलं आलेलं आहे. आता तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. पण मला चोकर काय माहिती का, पण मला साडीसोबत फक्त चोकर घालायला आवडतात. म्हणजे साडी घातली, चोकर घातलं, थोडंसं मेकअप केला, कानातलं घातलं, बस यू आर गुड टू गो. सो असं. आणि त्याच्यानंतर ना ह्याच डिझाईनमधून
मला हे भेटले. हे ॲमेझॉन सॉरी हे मेशो ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती सुद्धा आहे. मी ह्याची लिंक पाठवेल. मी हे आय गेस ॲमेझॉनवरतून मागवलं आहे. सो आणि मेशोवरती सुद्धा गाईज असं म्हणतात मेशो इज सो चीपर साईड, पण आहे ना कसं होतं मेशोवरती काही ज्वेलरी इतकी सुंदर मिळते आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळते की तुम्ही मेशोसाठी पण ट्राय केलं पाहिजे. मी सुद्धा मेशोवरनं माझे भरपूर असे ज्वेलरीज आहेत जे मेशोवरून आहेत, मी त्यासुद्धा तुम्हाला दाखवेल. सो हे असं गळ्यातलं आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि हे ना एथनिकमध्ये हे कुठल्याही ड्रेससोबत जातं, म्हणजे शरारा असो किंवा तुमचे पार्टीवेअर टाईप ड्रेस असतात जे म्हणजे नाही का शरारा जॅकेट टाईप, तशा ड्रेसवरती हे खूप छान जातं. आणि मी ह्याला वेअर पण केलं आहे. मी तुम्हाला ह्याचा सुद्धा फोटो टाकेल. त्याच्यानंतर ना मुळे गोल्डन चोकरकडे. सो तुम्हाला जर दिसत असेल ना हे असं काही चोकर आहे, खूप सुंदर आहे. खूप जणांनी मला याच्यावरती कॉम्प्लिमेंट दिलात. तर हे सुद्धा तुम्ही गोल्डन अशा बॉर्डरवाल्या साड्यांसोबत किंवा पैठणीज असतात त्याच्यासोबत तुम्ही स्टाईल करू शकता. सो ह्याच्यामध्ये गोल्डसुद्धा मिळतं डिझाईन, पण मला बॉक्स म्हणजे मला स्क्वेअरचं ह्याच्यासाठी हवं होतं, हे काहीतरी युनिक डिझाईन वाटतंय. सो मी हे सुद्धा तुम्हाला नंतर लास्टला दाखवेल. सो त्याच्यावरती मॅचिंग असे हे कानातले आलेले आहेत त्याच्यासोबतच. आणि हे काही असे एलिगंट असे ज्वेलरीज असतात जे स्टँड आउट करतात तुमच्या लुकला. सो तुम्ही ते सुद्धा बघत जावा. जेव्हा ज्वेलरी घेतात तर खूप जास्त बटबट नाही करत आहे ना, आपली ज्वेलरी खूप चांगली दिसते. म्हणजे आपण जी ज्वेलरी घेतोय ते एखाद्याच्या डोळ्यात अशी अरे यार खूप जास्त केले तिने असं नको दिसायला. सो त्याच्यामुळे ना थोडीशी घेताना व्यवस्थित घेत जावा. काही सगळ्या ज्वेलरीज अफोर्डेबल आहेत. हे सुद्धा सेट जो आहे हा थोडासा एक्सपेन्सिव्ह साईडला आहे, कारण की तो आहे सुद्धा वर्थ इट आहे त्याचा. मी खूप जास्त वापर केला आहे त्याचा. सो तो आय गेस मला 250च्या अराउंड मिळाला होता, पण खूप छान आहे तो पण. प्राईस वाईज वर्थ इट आहे. सगळ्या ज्या ज्वेलरीज होत्या त्या तुम्हाला मी फोटोनी पॉपअप करेल इथे. सो तुम्ही त्यासुद्धा एकदा चेकआउट करा. आणि त्याच्यानंतर ना आता थोडंसं असं गोष्टींकडे ज्या चोकर नाही आहेत, इयरिंग्स पण नाही आहेत, पण त्या आपल्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये असायलाच पाहिजे. जसं की नथ, बुगड्या, कंबरपट्टा, ह्या सगळ्या गोष्टी. सो मी तुम्हाला त्या पण दाखवते आता. सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला माझं नथींचं कलेक्शन दाखवते, ज्यांना मी खूप 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 क्रेझी आहे. मला खूप जास्त नथ आवडतात आणि तुम्ही बघितलं पण असेल मला भरपूर व्हिडिओमध्ये वगैरे माझ्या नथ आहे. सो नथसुद्धा मी तुम्हाला दाखवेल. आणि त्याच्यानंतर न बुगडी अशी गोष्ट आहे जी तुम्ही मल्टिपल स्टाईलमध्ये मल्टिपल युजेस करू शकता. आता तुम्ही बघत असाल तर इंडियन कल्चर इतकं पुढं चाललं आहे की म्हणजे प्रत्येक इन्फ्लुएन्सर आपली बुगडी, नथ ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा एलिवेट करतात, जे मला खूप जास्त आवडते सध्या. सो आपण बघूयात आता. मी तुम्हाला दाखवते एक एक करून नथ. थोड्याशा अशा ट्रेडिशनल नथींकडे. सगळ्यात फर्स्ट आणि सगळ्यात अशी जुनी नथ आहे माझ्याकडे ही तुम्हाला दिसत असेल तर मोत्यांची आहे पूर्ण. आणि ही माझी गोल्डची आहे. सो इतकी सुंदर आहे आणि ही कुठल्याही साडीसोबत इतकी छान जाते ना, ह्याच्यात तुम्हाला जास्त विचार नाही करावा लागत. मी तुम्हाला दाखवते. सी इतकी छान वाटते ही. खूप तुमच्या कुठल्याही लुकला इतकी एलिव्हेट करते, इतकं छान दिसतं ना हे. सो तुमच्याकडे एक अशी नथ असलीच पाहिजे. मला ही इतकी आवडते की मी हिला सोन्यात बनवून घेतली आहे. सो ही माझी सोन्याची नथ आहे. सो सेम आहे, डिझाईन वगैरे सगळं सेम आहे, फक्त ही थोडीशी नाजूक साईजमध्ये आणि ही थोडीशी मोठ्या साईजमध्ये आहे. पण दोन्हीसुद्धा माझ्यावरती इतक्या छान दिसतात. सो त्याच्यानंतर ना मी ही आता रिसेंटलीच परचेस केली आहे. बघू शकता तुम्ही. हिला पण मी घालून दाखवते तुम्हाला. सी किती छान दिसते. आणि असं नथ घातल्यानंतर ना तुम्हाला मराठी कोणी असं म्हणावं नाही लागत. तुम्ही आपोआप नथ घातल्यानंतर ना मराठी दिसता. सो त्याच्यानंतर ना आहे आपल्याकडे ही नथ. सो एक अशी नथ असलीच पाहिजे तुमच्याकडं जी थोडीशी मॉडर्निशमध्ये आहे. त्याच्यानंतर ना हे असे नोजरिंग जे छोटे छोटे येतात, याच्यामध्ये पण माझ्याकडे भरपूर डिझाईन आहेत, भरपूर. हे बघा, याचं एक स्टोन पडलंय, आताच पडले माझ्याकडून ते पण. सो त्याच्यानंतर ना हे आपल्या काही असे ट्रेडिशनल चमकी किंवा नथ
आपण जर साडीसोबत घातल्या तर त्या अजून छान दिसतात. सो आता आय एम डन विथ नथ्स. सो आता आपण पुढे जाऊयात बुगड्यांकडे. माझ्याकडे 2च बुगड्या आहेत अनफॉर्च्युनेटली आत्तापर्यंत, पण मी आता ते सुद्धा कलेक्शन माझं वाढवेल, कारण की मला आता सध्या खूप क्रेझी यायला लागलं आहे ह्या गोष्टींमध्ये. ओके, सो बुगड्यांमध्ये ही एक डिझाईन आहे. त्याच्यानंतर ना मी तुम्हाला जसं नथ दाखवली तसं माझ्याकडे सेम नथीच्या डिझाईनची पण ही बुगडी आहे. सो इतक्या छान दिसतात ना ह्या घातल्यावरती. मी घालून दाखवते. सी, तुम्हाला असं जास्त काही करावं नाही लागत यार. मराठी म्हणजे ट्रेडिशनल लुक करायचा असेल तर हे काही असे ऑर्नामेंट्सच असे आहेत काही काही जे तुम्हाला प्रॉपर असं मराठीचा लुक देतं. सो आता याच्यानंतर ना माझे काही डेली असे इयरिंग्स आहेत. सो तुम्हाला ते सुद्धा बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यानंतरच तो व्हिडिओ बनवेल. सो ही माझ्याकडे एथनिक रिंग आहे, एकच आहे एवढी माझ्याकडे. सो ही घालून दाखवते मी कशी दिसते. एकदम रॉयल फील येतो. असं अजिबात वाटत नाही की नॉर्मल तुम्ही लुक हे करताय. सो मी ही खूप जास्त यूज केली आणि ही मला काहीतरी 30 का 40 रुपयाला भेटली आहे. आणि कलरसुद्धा अजिबात नाही उतरला आहे हिचा. खूप जुनी आहे आणि खूप छान आहे. मी ही सुद्धा जर असेल ऑनलाईन अवेलेबल तर मी तुम्हाला कमेंटमध्ये ह्याच्यासुद्धा लिंक देईल, किंवा ह्याच्याशी सिमिलर असे काही असतील ज्वेलरीज तर त्याच्यासुद्धा देईल. सो त्याच्यानंतर ना एक कंबरपट्टा जो सगळ्यांकडे असला पाहिजे. माझ्याकडे आता थोडासा असा जुना टाईपचा आहे, पण हा सुद्धा इतका सुंदर दिसतो साड्यांवरती. मी ह्याला खूप अजूनसुद्धा पेअर करते आणि इतका छान वाटतो ना हा, की असं वाटतच नाही तुम्ही काही ऑड करताय किंवा डिफरंट करताय. हे सुद्धा साड्यांवरती इतकं छान जातं. म्हणजे तुमची जेव्हा साडी फुगलेली असते तर ते प्रॉपर असं चापून चुपून एकदम साडी बसते बिकॉज ऑफ कंबरपट्टाच. सो कंबरपट्टा नक्की घ्या, एखादा तरी असावा. माझ्याकडे चेनचा सुद्धा आहे, पण तो आत्ता मला इथे सापडत नाही आहे. सो मी तो सुद्धा शोधून टाकेल जर सापडला मला तर. एथनिक असं वेल आहे गोल्डन कलरचा. हे बघा किती छान दिसतंय हे असंच. सो ह्याला आपण असं वेअर करू शकतो एखाद्या जुब्यांसोबत, किंवा एखादे छानसे झुमके वगैरे घालून आणि मागं गजरा लावला की यू आर गुड टू गो. सो इतके छान दिसतात हे. मला माहीत नाही आजकाल लोक हे का नाही वापरत, पण हे इतकं सुंदर दिसतं. आणि मी खूप साऱ्या हेअरस्टाईलमध्ये सुद्धा बघितलं हे मागं आंबाड्याला असं लावलेलं. सो एकतरी तुमच्या कलेक्शनमध्ये हे असं असावं असं मला वाटतं, कारण की हे खूप अफोर्डेबल आहे. खूप असे प्राईस हाय रेंजला पण नाही आहे याची. हे 70 to 80 रुपीजपर्यंत तुम्हाला नक्की मिळतं आणि खूप छान आहे. सो आता मी तुम्हाला याच्यानंतर ना काही आपले असे एथनिक असे झुमके दाखवेल. नंतर ना आपण वळूयात आपल्या झुमक्यांच्या कलेक्शनकडे. सो माझ्याकडे असे काही जास्त गोल्डन झुमके नाही आहेत. मी खूप सिल्वर झुमक्यांची फॅन आहे. सो ते भरपूर आहेत माझ्याकडे. सो आपण गोल्डन बघूयात आधी. सो काही असे झुमके असतात जे खूप एलिगंट दिसतात, ॲट द सेम टाईम ते अफोर्डेबलसुद्धा असतात. असे जर तुम्हाला हवे असेल तर मी काही असेच दाखवते. सो हा फर्स्ट आहे गोल्डन. इतका सुंदर आहे. साऊथ इंडियन लुकला तर ह्याचा इतका छान टच मिळतो, तुम्ही बघू शकता. इतका सुंदर झुमका आहे हा. तर हे अराउंड मला 100 रुपीजचं मिळालं होतं. सो खूप सुंदर आहे. मी तेव्हापासून त्याला इतकं वापरलं आहे, खूप जास्त वापरलं आहे. त्याच्यानंतर ना सो हे असे आहेत. हे खूप जुने आहेत, पण याच्यासाठी सुद्धा मला इतके कॉम्प्लिमेंट्स मिळाले आहेत. हे थोडेसे युनिक आहेत, तुम्ही जर बघू शकत असाल तर. व्हाईट इन कलर आहेत. युजली झुमके गोल्डन कलरचे असतात, पण हे व्हाईट आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन आहे. खूप सुंदर आहेत, बघू शकता. हे पण 30-40 रुपयापर्यंत मिळतात. आणि तुम्ही जर व्यवस्थित जागेवरून ते घेत असाल तर तुम्हाला अजूनसुद्धा अफोर्डेबल मिळतात. आणि अजून एक माझं असं हॅक आहे की ह्या ज्या बुगड्या मी तुम्हाला आता दाखवल्या त्या मी ॲज अ इयरिंग्स म्हणून सुद्धा यूज करते. सो हे तसं पण खूप छान दिसतं. सो हे एक आहे. त्याच्यानंतर ना हे झुमके बघा, हे सुद्धा साडीसोबत इतके छान जातात. ह्यांना शक्यतो माझी मम्मा इतकं यूज करते. सो हे सुद्धा आहेत. हे पण 50-60च्या अराउंड जातात, पण खूप सुंदर आहेत. सो त्याच्यानंतर ना हे असं मोत्यांचं छोटंसं स्टड टाईप जे इयरिंग असतं, हे तुम्हाला दिसतंय का प्रॉपर? हां. सो हे सुद्धा इतकं छान दिसतं. हे ते मोत्याची ठुशी आणि नथ एवढं जरी घातलं तुम्ही तरी ते सुंदर दिसतं. सो याच्यानंतर जर तुम्हाला ऑक्साईड ज्वेलरीचा पार्ट बघायचा असेल किंवा डेली इयरिंग्स वगैरे बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.